नमस्कार मित्रांनो. आज थोडं मनापासून आणि सोप्या भाषेत डायबिटीज बद्दल बोलूयात. खूप लोक असं म्हणतात की डॉक्टर मला काही त्रास नाही, मग शुगर का तपासायची. पण इथे सगळ्यात मोठी चूक होते, कारण डायबिटीज हा आजार तसा आहे की तो सुरुवातीला काहीच त्रास देत नाही, पण आतून शरीर शांतपणे खराब करत राहतो. डायबिटीज म्हणजे नेमकं काय? तर आपल्या रक्तातील साखर जेव्हा कंट्रोलमध्ये राहत नाही तेव्हा तो डायबिटीज. आणि हा आजार फक्त गोड खाणाऱ्यांनाच होतो असं नाही. तांदूळ, भाकरी, पोळी, बटाटा, मैदा हे सगळं जास्त प्रमाणात गेलं तरी शुगर वाढते. आता काही लक्षणं मी सांगतो, ती लक्षात ठेवा. सतत तहान लागणं, रात्री उठून वारंवार लघवीला जाणं, थकवा, आळस, डोळ्यासमोर धुसर दिसणं, जखमा उशिरा भरणं, कधी कधी वजन अचानक कमी होणं, ही सगळी डायबिटीजची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. पण बऱ्याच लोकांना ही लक्षणं असूनही ते दुर्लक्ष करतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा की डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल तर काय होतं? हळूहळू किडनीवर परिणाम होतो, डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते, नसा कमजोर होतात, हातापायांना झिंझिण्या येतात, पायामध्ये जखमा होतात आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक. पण इथेच मी एक दिलासादायक गोष्ट सांगतो की डायबिटीस हा आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवता येतो. फक्त थोडी शिस्त आणि सातत्य हवं. सगळ्यात आधी तपासणी. वय 30 वर्षानंतर वर्षातून एकदा तरी शुगर तपासलीच पाहिजे. घरात आई वडील, भाऊ बहिणी यांना डायबिटीज असेल किंवा त्यांचं पोट वाढलं असेल तर अजून लवकर तपासणी सुरू करा. दुसरं म्हणजे आहार. गोड पदार्थ रोज नाही, कधीतरी. थंड पेय, बेकरी, फास्ट फूड शक्यतो टाळा. तांदूळ, भाकरी, पोळी सगळं चालतं, पण प्रमाणामध्ये. पालेभाज्या, डाळी, कडधान्ये यांचं प्रमाण वाढवा आणि पाणी भरपूर प्या. तिसरं म्हणजे हालचाल. डॉक्टर वेळ नाही असं अजिबात म्हणू नका. दररोज 30 मिनिटे चालणं हे पण औषधासारखंच आहे. साखर कमी करण्याचं ते सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित औषध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, औषधं. बऱ्याच लोकांना साखर नॉर्मल आली की वाटतं आता औषधं बंद करूयात. पण लक्षात ठेवा, शुगर नॉर्मल दिसते कारण औषध चालू आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधं बंद करू नका. डायबिटीस होणं म्हणजे आयुष्य संपलं असं नाही, पण दुर्लक्षित केलं तर आयुष्य अवघड नक्कीच होऊ शकतं. वेळीच तपासणी करा, आहार सांभाळा, नियमित चाला आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहा. आपली काळजी घ्या, कारण तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.